नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं तुळजाई करिअर अकॅडमीमध्ये. तर आज आपण या ठिकाणी MPSC MVI म्हणजेच RTO मेन्स 2020च्या सॉल्व्ड क्वेश्चन पेपरविषयी चर्चा करणार आहोत. तर पार्ट 1मध्ये आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या सब्जेक्टवरती विचारल्या गेलेल्या प्रश्नांविषयी ॲनालिसिस आणि त्याचबरोबर ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे आहेत याविषयीची चर्चा आपण या ठिकाणी करूया. तर मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला मी काही गोष्टी आपल्यासोबत शेअर करू इच्छितो की कुठलाही MCQ किंवा कुठलाही मेकॅनिकलचा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना तो कशा पद्धतीने सॉल्व्ह केला पाहिजे. तर सगळ्यात पहिल्यांदा क्वेश्चन हा रीड आउट केला पाहिजे केअरफुली. क्वेश्चन केअरफुली रीड आउट केला पाहिजे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने रीड आउट करा की त्याच्यामध्ये क्वेश्चनचा डिमांड तुम्हाला लक्षात आला पाहिजे. त्याचबरोबर क्वेश्चनमध्ये विचारले गेलेले कीवर्ड आणि क्वेश्चनचा मीनिंग तुम्हाला समजला पाहिजे, तरच तुम्हाला हा क्वेश्चन 100% बरोबर सोडवता येईल. मित्रांनो, उदाहरण लक्षात घ्या की प्रश्नाचा अर्थच तुम्हाला समजला नाही तर प्रश्नाची डिमांड तुम्हाला कशी कळेल. आणि अर्थ समजून घेण्यासाठी प्रश्नातले कीवर्ड देखील तुम्हाला समजणं अतिशय गरजेचं आहे. तर डिरेक्टली आपण प्रश्नांवरती जाऊया. तर मित्रांनो, 2017च्या बेसमध्ये विचारला गेलेला सगळ्यात पहिल्यांदा जो प्रश्न विचारला गेलेला होता तो असा आहे, न्यूट्रल ॲक्सिस ऑफ द क्रॉस सेक्शन ऑफ अ बीम इज दॅट ॲक्सिस ॲट विच द बेंडिंग स्ट्रेस इज डॅश डॅश. तर 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे 0, दुसरा ऑप्शन आहे मिनिमम, तिसरा ऑप्शन आहे मॅक्झिमम आणि चौथा आहे इन्फायनाईट. तर इझी लेवलचा हा क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे अगदी 10 ते 15 सेकंदामध्ये आपल्याला क्वेश्चन वाचल्या वाचल्या हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो. तर पहा याचं उत्तर काय आहे. तर प्रश्न वाचला गेलेला असताना आपण कृपया व्हिडिओ स्टॉप करून तुमचं जे काही आन्सर असेल ते मार्क करून ठेवा आणि त्याच्यानंतर आपण याची चर्चा करणारच आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा मी म्हटलं की क्वेश्चन वाचून घ्यायचा. त्याच्यामधले कीवर्ड काय आहेत, तर न्यूट्रल ॲक्सिस आणि बेंडिंग स्ट्रेस हे 2 कीवर्ड आहेत. तर बेंडिंग स्ट्रेस तुम्हाला माहिती आहे काय आहे, बेंडिंग स्ट्रेस म्हणजे, आणि न्यूट्रल ॲक्सिस म्हणजे काय. तर न्यूट्रल ॲक्सिसची डेफिनेशन काय बघा, केअरफुली बघा. वेन अ बीम इज सब्जेक्टेड टू प्युअर बेंडिंग, when a beam is subjected to pure bending, there will always one layer will not be subjected to either compression or tension. Then such a layer is called as neutral axis. बघा, आता क्वेश्चन वाचल्या वाचल्या व्हिज्युअलाइज झाला पाहिजे, व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे क्वेश्चनमध्ये आपल्याला काय एक्सपेक्टेड आहे. फॉर एक्झाम्पल, सपोज दिस इज अ क्रॉस सेक्शन ऑफ बीम, दिस इज अ क्रॉस सेक्शन ऑफ बीम. There is always one layer called neutral axis. At this, bending stress is 0. Okay, then why bending stress is 0 at this layer? आपण त्याचा विचार केला पाहिजे ना, की आपण फक्त थिअरी वाचतो आणि थिअरी आपल्याला लॉजिकमध्ये यूज करता आली पाहिजे. तर बेंडिंग स्ट्रेस ॲट न्यूट्रल ॲक्सिस हे 0 ही थिअरी आपल्याला माहीत आहे, पण प्रॅक्टिकली फॉर्म्युल्यामधून आपण हे कसं प्रूव्ह करू शकतो. तर बघा, फ्लेक्चरल फॉर्म्युला फॉर द बेंडिंग मोमेंट और द बेंडिंग मोमेंट इक्वेशन काय आहे, तर M by I इज इक्वल टू सिग्मा B बाय Y इज इक्वल टू E बाय R. यालाच आपण फ्लेक्चरल फॉर्म्युला असे म्हणतो. तर मित्रांनो, याच्यातला हा तिसरी टर्म आहे, याचा काही इथे युटिलायझेशन नाही. फक्त हे 2 जे टर्म आहेत M by I इज इक्वल टू सिग्मा B बाय Y याचा या ठिकाणी उपयोग आहे. तर M म्हणजेच काय, बेंडिंग मोमेंट. I म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, सिग्मा B म्हणजे काय, बेंडिंग स्ट्रेस. आणि Y म्हणजे काय, द डिस्टन्स ऑफ अ सेक्शन ॲट विच बेंडिंग स्ट्रेस इज टू बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम द न्यूट्रल ॲक्सिस. तर Y हा टर्म अतिशय महत्त्वाचा आहे. Y म्हणजेच काय, डिस्टन्स ऑफ अ सेक्शन फ्रॉम न्यूट्रल ॲक्सिस ॲट विच बेंडिंग स्ट्रेस इज टू बी कॅल्क्युलेटेड. आता या डायग्राममध्ये पहा, आपल्याला बेंडिंग स्ट्रेस कुठं काढायचा आहे, तर न्यूट्रल ॲक्सिसला काढायचा आहे. Y किती असेल इथे 0 आहे. डिस्टन्स ऑफ न्यूट्रल ॲक्सिस फ्रॉम न्यूट्रल ॲक्सिस हे 0 आहे. त्याच्यामुळे साहजिकच बेंडिंग स्ट्रेसची व्हॅल्यू काय आली, सिग्मा B इज इक्वल टू M बाय I इंटू Y. म्हणजेच किती, Y किती आहे, 0 आहे. म्हणजेच M बाय I इंटू 0, सिग्मा B ची व्हॅल्यू आली 0. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 1. इतका वेळ या प्रश्नाला जाणार नाही, परंतु तुम्हाला समजावं म्हणून मी त्या ठिकाणी सांगितलं.
थेरी जरी आपण लक्षात ठेवली तरी आपल्याला माहिती आहे की न्यूट्रल ॲक्सिस ऑफ द क्रॉस सेक्शन ऑफ अ बीम इज दॅट ॲक्सिस ॲट विच बेंडिंग स्ट्रेस इज 0. पण हे कसं आलं हे जर तुम्ही कन्सेप्च्युअली लॉजिकली सोडवलं तर येणारे प्रत्येक प्रश्न तुम्हाला अतिशय कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी अभ्यासामध्ये विथ लॉजिक ॲक्युरेटली सोडवता येतील. तर चला मित्रांनो, दुसरा प्रश्न आपण पाहूया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ क्वार्टर सर्कल ऑफ रेडियस आर अबाउट एक्स ॲक्सिस पासिंग थ्रू सेंट्रॉइड इज डॅश डॅश. हे 4 ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो. तर पहा, क्वेश्चन मी काय सांगितलं, क्वेश्चन व्यवस्थित वाचून घेणे, इथंच तुमचं 50% आन्सर सॉल्व्ह होतं. क्वेश्चन व्यवस्थित वाचून घेणे, त्याच्यानंतर क्वेश्चनचा मिनिंग समजणे आणि त्यातले कीवर्ड समजणे, याच्यामध्ये 30% आन्सर तुमचं सॉल्व्ह होतं. आणि क्वेश्चनचे डिमांड काय आहे कळणे आणि नॉलेज अप्लाय करून त्या क्वेश्चनच्या डिमांडला अनुसरून त्याचा ऑप्शन फाइंड आउट करणे, हे 20%. असं मिळून तुमचा 100% आन्सर ॲक्युरेट येते. ही गोष्ट अतिशय प्रामुख्यानं तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ क्वार्टर सर्कल ऑफ अ रेडियस आर अबाउट एक्स ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंट्रॉइड असा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया हे दिलेलं आहे, क्वार्टर सर्कल आहे आणि एक्स ॲक्सिस एक महत्त्वाचे 3 टर्म आहेत. मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा त्याचे काही फॉर्म्युले आहेत आपल्याला माहिती आहे, पण कुणाचा विचारला आहे, क्वार्टर सर्कलचा. तर लगेच आपल्या डोळ्यासमोर क्वार्टर सर्कलची डायग्राम आली पाहिजे. फॉर एक्झाम्पल दिस इज अ क्वार्टर सर्कल. तर आपल्याला काय सांगितले, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ क्वार्टर सर्कल ऑफ रेडियस आर, ह्याची रेडियस काय आहे आर, अबाउट एक्स ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंट्रॉइड. तर याचा सेंट्रॉइड इथं कुठेतरी असेल आणि हा आहे एक्स ॲक्सिस म्हणजे ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंट्रॉइड, आणि हा आहे वर्टिकल म्हणजेच वाय ॲक्सिस. तर आपल्याला काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंट्रॉइड म्हणजेच या ॲक्सिस विषयी आपल्याला अबाउट दिस ॲक्सिस वी हॅव टू कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर अ क्वार्टर सर्कल. तर मित्रांनो, एक्स बार आणि वाय बार इथे या ठिकाणी सेमच आहेत. एक्स बार इज इक्वल टू वाय बार हे या ठिकाणी सेमच आहेत. त्याच्यामुळे आय एक्स एक्स इज इक्वल टू आय वाय वाय इज इक्वल टू याचा आन्सर असणार आहे 0.055 r⁴. तर याच्यामध्ये तुम्ही जर लॉजिक लावलं मित्रांनो तर तुम्हाला असं लक्षात येईल की क्वार्टर सर्कलचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो सेमी सर्कलचा अबाउट एक्स ॲक्सिस जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, मी वाय ॲक्सिसचा नाही म्हटलं, सेमी सर्कलचा एक्स ॲक्सिसच्या अबाउट जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्याचा हाफ जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तो हा क्वार्टर सर्कलचा आहे. तर मग याचा किती आहे 0.11 r⁴. हा आहे सेमी सर्कलचा. हे डिरेक्टली तुम्हाला पाठ करावं लागेल, जास्त याच्यामध्ये तुम्हाला डेरिवेशनमध्ये जायची गरज नाही, तेवढा टाईमही नाही. तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. हा देखील इझी टू मॉडरेट लेवलचा थोडासा क्वेश्चन आहे, जास्त डिफिकल्ट नाही. तर चला तिसरा क्वेश्चन आपण या ठिकाणी डिस्कस करूया. चला तर मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3ला आपण सुरुवात करूया. तर एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगायची या ठिकाणी राहून गेलेली आहे. तर आपण जर कॅल्क्युलेट केलं, एकूण परीक्षेचा वेळ आहे 90 मिनिट आणि टोटल क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहेत 150. जर ॲव्हरेज टाईम कॅल्क्युलेट केला तर एक क्वेश्चन सोडवण्यासाठी आपल्याजवळ 0.6 मिनिट्स आहेत. म्हणजे जर आपण योग्य तो अटेम्प्ट करायचा असं ठरवलेलं असेल, परफेक्ट अटेम्प्ट, तर त्याच्यामध्ये जर कॅल्क्युलेशन केलं तर इझी लेवलचा जो क्वेश्चन आहे तो साधारणतः 0.3 to 0.4 मिनिटमध्ये सोडवला गेला पाहिजे. मॉडरेट लेवलचा क्वेश्चन 0.5 मिनिटमध्ये सोडवला गेला पाहिजे. आणि जो काही आपला हार्ड लेवलचा क्वेश्चन आहे तो 0.6 to 0.9 मिनिटमध्ये सोडवला पाहिजे. जर या पूर्ण कॅल्क्युलेशनने आपण पेपर सोडला तर विदिन टाईम आपला ॲक्युरेट पेपर परफेक्ट अटेम्प्टनुसार 100% पेपर अटेम्प्ट करायचा नाही, कारण निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे. जर कोणाला तेवढं परफेक्शन असेल तर करूही शकता, पण जो काही आपण अटेम्प्ट ठरवला आहे तो विदिन टाईम विथ परफेक्ट ॲक्युरेसी जर सॉल्व्ह करायचा असेल तर हे टायमिंग आपण फॉलो केलं पाहिजे. तर मित्रांनो चला क्वेश्चन नंबर 3 काय आहे पाहूया. थिन सिलेंड्रिकल शेल ऑफ लेंथ L, diameter D and thickness T is subjected to internal pressure P. Then what is the change in length if it is made up of material having modulus of elasticity E and Poisson's ratio mu. क्वेश्चन वाचलेला आहे. आता क्वेश्चन तुम्हाला केअरफुली वाचायला सांगितलेला आहे सुरुवातीला,
रीड क्वेश्चन केअरफुली. त्याच्यानंतर क्वेश्चनमधले कीवर्ड पॉईंट आउट करा, क्वेश्चनचा मिनिंग समजून घ्या, आणि कीवर्ड आणि मिनिंग समजून घेतल्यानंतर क्वेश्चनचं डिमांड काय आहे ते तुम्हाला समजलं की 50% ऑलमोस्ट तुमचं काम झालं. हे विदिन 15 to 20 सेकंदमध्ये झालं पाहिजे. क्वेश्चन्स रीड आउट करून यातले कीवर्ड माहीत करून घेणं आणि क्वेश्चनचा मिनिंग समजणं. तर तुम्हाला क्वेश्चनचा डिमांड लक्षात आल्यानंतर 50% क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व्ह झालेला असेल. बरेचसे मित्र काय करतात, बरेचसे विद्यार्थी काय करतात, तर क्वेश्चन्स खूप काही घाईगडबडीमध्ये वाचतात. त्याच्यामध्ये काय विचारलेलं येत असतं, नॉलेज येत असतं आपल्याला, परंतु एक्झॅक्टली डिमांड पॉईंट आउट करत नाहीत रँडमली वाचण्यामुळे, आणि रॉंग आन्सर त्यांच्याकडनं सबमिट केलं जातं. त्याच्यामुळे क्वेश्चन व्यवस्थित वाचणं आणि राईट डिमांड, परफेक्ट डिमांड जे काही असेल ते डिमांड ओळखून त्या ठिकाणी आन्सर आपल्याला द्यायचं आहे. तर मित्रांनो, हा प्रॉब्लेम कशावरचा आहे तर थिन सिलेंड्रिकल शेलवरचा आहे. हे तुम्हाला इतपत समजलं की तुम्हाला डिमांड समजलं क्वेश्चनचा. थिन सिलेंड्रिकल शेलवरचा हा प्रॉब्लेम आहे. तर हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. तर हे आहे थिन सिलेंड्रिकल शेल. याची लेंथ आपल्याला दिली आहे L, डायमीटर दिली आहे D, थिकनेस आहे T, आणि इंटरनल प्रेशर अप्लाइड किती दिलेलं आहे तर P प्रेशर अप्लाय केलेलं आहे. तर आपल्याला माहित आहे की थिन सिलेंड्रिकल शेलवरचे जे काही प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे ज्यावेळी इंटरनल प्रेशर अप्लाय केलं जातं तर त्याच्यामध्ये दोन ठिकाणी स्ट्रेसेस डेव्हलप होतात, दोन, इन L डायरेक्शन अँड इन D डायरेक्शन. त्या दोन स्ट्रेसेसचं नाव काय? पहिला जो स्ट्रेस आहे त्याला म्हणायचं हुप स्ट्रेस किंवा सरकम्फरन्शियल स्ट्रेस, आणि दुसरा आहे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. हे दोन स्ट्रेसेस डेव्हलप होतात. तर आपल्याला एक्झॅक्ट डिमांड काय आहे क्वेश्चनची, त्यांनी विचारलेलं आहे की चेंज इन लेंथ विचारलेलं आहे, म्हणजेच काय विचारलेलं आहे, DL विचारलेलं आहे. तर DL चा फॉर्म्युला काय आहे मित्रांनो, स्ट्रेस इज इक्वल टू DL अपॉन L. तर हा EL काय आहे, EL हा स्ट्रेस आहे, पण तो स्ट्रेस कुठला आहे, सॉरी EL काय आहे, स्ट्रेन आहे. तर स्ट्रेन इन L डायरेक्शन. या डायग्रामकडे व्यवस्थित पहा मित्रांनो. थिन सिलेंड्रिकल शेलवरचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते ॲक्सियल स्ट्रेस सिस्टीमवरती आहेत. तर हा प्रॉब्लेम आहे बाय ॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम, म्हणजेच दोन ॲक्सिसवरती ॲक्ट करणारी स्ट्रेस सिस्टीम X आणि Y. पण थिन सिलेंड्रिकल शेलच्या बाबतीत आपण काय म्हणतो, इन L डायरेक्शन अँड D डायरेक्शन. तर बाय ॲक्सियल स्ट्रेस कुठल्या कुठल्या डायरेक्शनमध्ये होतात, एक आहे L डायरेक्शन, दुसरी आहे डायमेट्रल डायरेक्शन म्हणजेच D डायरेक्शन. तर मित्रांनो, आपल्याला काढायची आहे चेंज इन लेंथ, चेंज इन डायमीटर नाही. तर चेंज इन लेंथ काढायची असेल तर आपल्याला इथं महत्त्वाचं काय, स्ट्रेन इन L डायरेक्शन, बरोबर. L डायरेक्शन मधला स्ट्रेन काढावा लागेल तरच आपल्याला DL ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळणार आहे, जी की इथं दिलेली आहे. तर त्यामुळे या ठिकाणी पहा, तर आपल्याला DL काढायचं आहे. तर आपल्याला स्ट्रेन इन L डायरेक्शन काय आहे, EL इज इक्वल टू DL अपॉन L. तर EL ची व्हॅल्यू काय मित्रांनो, EL इज इक्वल टू स्ट्रेस, सॉरी लिनियर स्ट्रेन मायनस स्ट्रेन इन सरकम्फरन्शियल डायरेक्शन. म्हणजेच त्याला आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणू शकतो, लिनियर स्ट्रेन ड्यू टू सिग्मा L प्लस लॅटरल स्ट्रेन ड्यू टू सिग्मा D, सॉरी सिग्मा C. तर स्ट्रेन इन L डायरेक्शन काय आला या ठिकाणी, सिग्मा L चा फॉर्म्युला काय, PD अपॉन 4T आणि हा E मायनस म्यू PD अपॉन 2TE, बरोबर. तर मित्रांनो, हा फॉर्म्युला आपण लिहून घेतला. स्ट्रेन इन L डायरेक्शन म्हणजेच काय आलं, PD अपॉन 4TE मायनस म्यू PD अपॉन 2TE. तर इथं कॉमन काय निघतं मित्रांनो, PD अपॉन 2TE हे कॉमन निघालं. PD अपॉन 2TE कॉमन निघाल्यानंतर इथे PD इथे PD आहे, त्याच्यामुळे वर न्यूमरेटरला 1 येईल,
खाली 2t आहे, इथं 4t आहे, त्याच्यामुळे इथे येईल 2, इथं मायनस फक्त म्यू राहील, बरोबर, इज इक्वल टू, आता हा लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन आहे, तर आपल्याला डी एल काढायचा आहे. डी एल बरोबर किती असेल, याला एलने मल्टिप्लाय करावं लागेल फक्त, त्याच्यामुळे आपलं ऑप्शन किती येईल, पी डी एल अपॉन 2TE इन ब्रॅकेट 1/2 मायनस म्यू. म्हणजेच ऑप्शन नंबर किती आहे मित्रांनो बघा, पी डी एल अपॉन 2TE इन ब्रॅकेट मायनस PDL अपॉन 2TE इन ब्रॅकेट 1/2 मायनस म्यू, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आहे. Now let's start with question number 11, that is the shear stress distribution over a beam cross section is shown in figure. The beam is of dash dash type, that is 4 options are given. First option is equal flange I section, second is unequal flange I section, third circular cross section, and next fourth one is T section. म्हणजेच शिअर स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला बीमचा क्रॉस सेक्शन ओळखायचा आहे. तर आपल्याला थोडंसं रिव्हर्स डायरेक्शनमध्ये करायचं आहे. याची एक सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. जरी तर आपल्याला डिस्ट्रीब्युशन अशा पद्धतीचं दिलेलं असेल, तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करायचं बघा. ज्या क्रॉस सेक्शनचा स्ट्रेस जास्त त्या क्रॉस सेक्शनचा एरिया कमी, बरोबर, आणि ज्या क्रॉस सेक्शनचा स्ट्रेस कमी त्या क्रॉस सेक्शनचा एरिया जास्त. तर ही वरची लाईन काय सांगते बघा, वरची की इथं स्ट्रेस काय आहे, जास्त, सगळ्यात जास्त स्ट्रेस कुठं आहे, इथं आहे. त्याच्यामुळे हा जो क्रॉस सेक्शन आहे हा तो कमी असला पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर हा देखील स्ट्रेस जास्त आहे इथपर्यंत, त्याच्यामुळे हा क्रॉस सेक्शन जो आहे उभा क्रॉस सेक्शन हा कमी पाहिजे. या दोन्ही दरम्यानचा इथून इथपर्यंतचा हा क्रॉस सेक्शन इतका असला पाहिजे. त्याच्यानंतर हा झाला मिडल. त्याच्यानंतर टॉप फ्लेंज आणि बॉटम फ्लेंजचा आपण कशा पद्धतीने काढायचं, स्ट्रेस कुठं कमी आहे तर इथं कमी आहे स्ट्रेस, बरोबर, स्ट्रेस इथे कमी आहे, याचा अर्थ हा बॉटम फ्लेंज मोठा असला पाहिजे, आणि स्ट्रेस इथं जास्त आहे याचा अर्थ टॉप फ्लेंज छोटा असला पाहिजे. थोडक्यात आलं का लक्षात की स्ट्रेस जिथे जास्त तिथे क्रॉस सेक्शनल एरिया कमी. आता या एरियामध्ये स्ट्रेस जास्त आहे, या पूर्ण एरियामध्ये, मग हा क्रॉस सेक्शन कमी, आणि या एरियामध्ये स्ट्रेस कमी आहे, त्याच्यामुळे हा क्रॉस सेक्शन जास्त दिलेला आहे असा, बरोबर. तर चला पुढील क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. द रिलेशन बिटवीन यंग्स मॉड्युलस ई, शिअर मॉड्युलस जी अँड बल्क मॉड्युलस के इज गिवन बाय डॅश डॅश. तर या पद्धतीनं असा हा क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आपण पाहूया. तर आपल्याला माहित आहे की ई इज इक्वल टू 3K इन ब्रॅकेट 1 मायनस 2 म्यू, ओके, आणि इन टर्म्स ऑफ G we can write 2G 1 plus mu, ओके. नाव आपण आता काय केलं पाहिजे की 3K इकडे घ्यायचा आणि हा 2G पण इकडे घ्यायचा. तर काय येईल आन्सर, 1 मायनस 2 म्यू इज इक्वल टू ई अपॉन 3K. हे झाले इक्वेशन 1. आणि 1 प्लस म्यू इज इक्वल टू ई अपॉन 2G, हे झाले इक्वेशन नंबर 2. तर आपल्याला काय काढायचं आहे, रिलेशन बिटवीन ई जी अँड के काढायचं आहे. म्हणजे आपल्याला हा जो यू आहे तो इलिमिनेट करायचा. यू जर इलिमिनेट करायचा असेल तर इक्वेशन नंबर 2ला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर. इक्वेशन नंबर 2ला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर काय येईल बघा, 2 प्लस 2 म्यू इज इक्वल टू 2 ई अपॉन 2G. आणि इक्वेशन 1 काय आहे, 1 मायनस 2 म्यू इज इक्वल टू ई अपॉन 3K. तर बघा यांची जर ॲडिशन केली तर काय, 2 म्यू कट होईल, 2 प्लस 1 इज इक्वल टू किती 3 आला, इज इक्वल टू हे 2 कट होईल,
ई अपॉन जी प्लस ई अपॉन 3k, बरोबर. तर आता आपला आन्सर काय आलं, ई अपॉन जी प्लस ई अपॉन 3k इज इक्वल टू 3. तर हा डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करून घ्यायचा, डिनॉमिनेटर सेम करायचा, म्हणजे न्यूमिनेटरची ॲडिशन करता येते. 3gk डिनॉमिनेटर केला, आता इथं 3k न मल्टिप्लाय केलं, 3k प्लस जी इज इक्वल टू 3. देन अगेन काय येईल आपलं, नेक्स्ट काय येईल, 3ke प्लस जी इज इक्वल टू 3 × 3 9kg. नेक्स्ट आपल्याला काय काढायचं आहे, आता ईच्या टर्ममध्ये काढायचं आहे, त्याच्यामुळे ई हा कॉमन घ्यायचा इथं. ई हा कॉमन घेतला, इन ब्रॅकेट काय राहिलं, 3k प्लस जी इज इक्वल टू 9kg. नाव व्हॅल्यू ऑफ ई इज इक्वल टू 9kg अपॉन 3k प्लस जी. तर ऑप्शनमध्ये कुठं आहे बघा, इज इक्वल टू 9kg अपॉन 3k प्लस जी. ऑप्शन नंबर 3 आहे, त्याच्यामुळं ऑप्शन नंबर 3 राईट आन्सर आहे. तर चला आपण क्वेश्चन नंबर 13 काय आहे बघूया. व्हॉट इज द शेप ऑफ शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन अक्रॉस रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन बीम. तर अगदी सोपा आहे, इझी क्वेश्चन आहे. रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनचा जो बीम आहे त्याचा शिअर स्ट्रेस जो डिस्ट्रीब्युशन डायग्राम आहे तो काहीसा अशा पद्धतीचा असेल, म्हणजेच काय, तर आन्सर आहे पॅराबोलिक ओनली. त्याचं उत्तर आहे 2 नंबरचं ऑप्शन. चला क्वेश्चन नंबर 14. अ बीम हॅज रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन हॅव्हिंग बेस B and altitude h. If the section of a beam is subjected to shear force F, the shear stress at the level of neutral axis in the cross section is given by dash dash. म्हणजे काय, ट्रायंग्युलर क्रॉस सेक्शनचा एक बीम आहे, त्याचा बेस B आहे आणि अल्टिट्यूड h आहे. इफ द सेक्शन ऑफ बीम इज सब्जेक्टेड टू शियर फोर्स F, द शियर स्ट्रेस ॲट द लेवल ऑफ न्यूट्रल ॲक्सिस इज डॅश डॅश. ऑप्शनमधून शियर स्ट्रेस काय असला पाहिजे ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर या ठिकाणी आपण सॉल्व करूया. शियर स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे, शियर स्ट्रेस फॉर कॅल्क्युलेशन ऑफ अ शियर स्ट्रेस ड्यू टू शियर फोर्स ॲक्टिंग ऑन अ बीम इज 4/3 इंटू एस अपॉन ए. हा आहे ट्रायंग्युलर सेक्शनसाठीचा फॉर्म्युला. तर या ठिकाणी 4/3 हे कॉन्स्टंट राहील. एस म्हणजे शिअर फोर्स आपल्याला प्रॉब्लेममध्ये एफ दिलेला आहे, आणि एरिया किती आहे, एरिया BH अपॉन 2 म्हणजेच 1/2 BH. आता हा 2 आहे तो इकडं वर जाईल आणि 4ला मल्टिप्लाय होईल, किती आलं, 4 × 3 = 12, सॉरी 4 × 2 = 8 छेद 3 इंटू FBH. म्हणजेच फायनल आन्सर किती आलं, 8F अपॉन 3BH, म्हणजेच ऑप्शन नंबर 3. तर अतिशय इझी क्वेश्चन आहे. त्याला आपण शेवटचा क्वेश्चन सॉल्व करूया. व्हॉट इज द रेशो ऑफ मॅक्झिमम शिअर स्ट्रेस टू द ॲव्हरेज शिअर स्ट्रेस इन द बीम ऑफ सर्क्युलर क्रॉस सेक्शन. तर सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा एक बीम आहे, तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम शिअर स्ट्रेस आणि ॲव्हरेज शिअर स्ट्रेस यांचा रेशो आपल्याला काढायला त्यांनी सांगितलेला आहे. तर सरळ सरळ आपला एक फॉर्म्युला आहे, मॅक्सिमम शिअर स्ट्रेस इज इक्वल टू 1.33 इंटू शिअर स्ट्रेस. म्हणजे सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा जो बीम असेल त्याच्यासाठी जर शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम काढली तर अशा पद्धतीची डिस्ट्रीब्युशन डायग्राम येते. तर या न्यूट्रल ॲक्सिसमधून जो पास होणारा न्यूट्रल ॲक्सिस पाशी जर आपण शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू काढली तर टी मॅक्स येईल, म्हणजेच मॅक्सिमम शिअर स्ट्रेस येईल. आणि ॲव्हरेज स्ट्रेस जर काढला शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू
तर या ठिकाणी टी ॲव्हरेज येईल. तर या ठिकाणी डेरिवेशन केल्यानंतर याचा जो रेशो आहे टी मॅक्स अपॉन टी ॲव्हरेज तर 1.33 येईल. तर याचा आन्सर आहे 1.33. ओके. तर मित्रांनो, स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचे आपण क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व केलेले आहेत. 15च्या 15 क्वेश्चन आपण या ठिकाणी सॉल्व केलेले आहेत. मेन्स 2017 सॉल्व केले. जर आपल्याला काही याच्यामध्ये प्रॉब्लेम असतील तर पर्सनली आपण विचारा. टीचिंगमध्ये काही अंडरस्टँड होत नसेल, स्पीड वाढत असेल किंवा स्लो असेल, कुठल्याही प्रकारचे सजेशन असेल, समजण्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे, कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम आहे, लँग्वेजमध्ये, जे काही सजेशन असतील तर तुम्ही मला कळवा. त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून नेक्स्ट लेक्चर बेस्टमध्ये करण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करीन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तर 11वा क्वेश्चन असा आहे, द shear stress distribution over a beam cross section is as shown in figure. The beam is of option number 1 equal flange I section, second unequal flange I section, third circular cross section and fourth T section. तर बघा, आपल्याला इथे रिव्हर्स डायरेक्शन मध्ये जायचं आहे. शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम दिलेले आहे, त्याच्यावरून बीम क्रॉस सेक्शन आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर जनरली हा जो शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम आहे, नॉर्मली आय सेक्शनचा जर आपण पाहिला तर आय सेक्शनची जी शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम आहे ती अशा पद्धतीने युनिफॉर्म टाईपची असते. पण आपल्याला दिलेली जी शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम आहे ती अशा पद्धतीने दिलेली आहे. इथं नॉन युनिफॉर्मिटी दिसून येते आपल्याला. इथं आपण पाहिली तर इक्वल फ्लॅंज आय सेक्शनसाठी सिमेट्रिक डायग्राम आहे अबाउट एक्स ॲक्सिस, पण इथं अबाउट एक्स ॲक्सिस सिमेट्री दिसून येत नाही. इथं स्ट्रेस जास्त दिलेला आहे आणि खालच्या प्लेनला स्ट्रेस कमी दिलेला आहे. मग साधं लॉजिक लावायचं, ज्या क्रॉस सेक्शनचा स्ट्रेस कमी त्या क्रॉस सेक्शनचा एरिया जास्त, आणि ज्या क्रॉस सेक्शनचा स्ट्रेस जास्त त्या क्रॉस सेक्शनचा एरिया कमी. तर हा जो रिजन दिलेला आहे, हा स्ट्रेस रिजन जास्त आहे, त्याच्यामुळे याचा क्रॉस सेक्शन कमी असला पाहिजे. म्हणजे वेब जो आहे, वेब आय सेक्शनचा, याचं स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन आहे, हा कमी क्रॉस सेक्शन आहे. मग टॉप फ्लॅंज मोठी की बॉटम फ्लॅंज मोठी हे कसं डिसाईड करायचं? तर टॉप फ्लॅंजचा जो स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन आहे इथं दिलेला, तो बॉटम प्लेनच्या स्ट्रेस डिस्ट्रीब्युशनपेक्षा जास्त आहे. बघा, ही जी लेंथ आहे ती ह्या लेंथपेक्षा जास्त दिसते आहे, त्याच्यामुळे टॉप प्लेनचा स्ट्रेस जास्त आहे, त्याच्यामुळे टॉप प्लेनचा जो विड्थ आहे ती कमी असणार आहे बॉटम प्लेनच्या, आणि बॉटम प्लेनची विड्थ ही जास्त असणार आहे. अजून एक लॉजिक कसं लावायचं, इथं आहे टाऊ 1, इथं आहे टाऊ 2, इथं आहे टाऊ 3 आणि इथं आहे टाऊ 4. तर टाऊ 1 आपल्याला माहित आहे, इथं टाऊ 1 लिहायचं. तर टाऊ 1चा स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन बघा, सर्वात पहिल्यांदा आपण वेब डिझाईन करायचा असा, इतक्या जो मोठा स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन आहे एवढा हा वेबचा साईज आहे, कारण वेबचा जो क्रॉस सेक्शन एरिया आहे तो कमी असल्यामुळे स्ट्रेस जास्त आहे. वेब काढून घेतला पहिल्यांदा, याच्यानंतर T1 आपला इथे येणार आहे इथं, पण हा स्ट्रेस जास्त आहे बॉटमच्या स्ट्रेस डिस्ट्रीब्युशनपेक्षा, त्यामुळे वरचा जो प्लेंज आहे तो छोटा घ्यायचा, इथं T1 नाव द्यायचं आणि छोटा प्लेंज लिहायचा, आणि खालचा स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन कमी असल्यामुळे खालचा प्लेंज मोठा घ्यायचा. तर आन्सर आहे अनइक्वल फ्लेंज आय सेक्शन. ऑप्शन आहे अनइक्वल फ्लेंज आय सेक्शन. ओके, इन ब्रॅकेट 1 - 2 म्यू. ओके, आणि इन टर्म्स ऑफ G we can write 2G 1 plus mu. ओके, नाव आपण आता काय केलं पाहिजे की 3K इकडे घ्यायचा आणि हा 2G पण इकडे घ्यायचा. तर काय येईल आन्सर, 1 - 2 म्यू इज इक्वल टू E अपॉन 3K. हे झाले इक्वेशन 1.
आणि 1 प्लस म्यू इज इक्वल टू ई अपॉन 2g. हे झालं इक्वेशन नंबर 2. तर आपल्याला काय काढायचं आहे, रिलेशन बिटवीन ई जी अँड के काढायचं आहे. म्हणजे आपल्याला हा जो यू आहे तो इलिमिनेट करायचा. यू जर इलिमिनेट करायचा असेल तर इक्वेशन नंबर 2ला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर. इक्वेशन नंबर 2ला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर काय येईल बघा, 2 प्लस 2 म्यू इज इक्वल टू 2 ई अपॉन 2g. आणि इक्वेशन 1 काय आहे, 1 मायनस 2 म्यू इज इक्वल टू ई अपॉन 3k. तर बघा यांची जर ॲडिशन केली तर काय येईल, 2 म्यू कट होईल, 2 प्लस 1 इज इक्वल टू किती 3 आला, इज इक्वल टू हे 2 कट होईल, ई अपॉन जी प्लस ई अपॉन 3k, बरोबर. तर आता आपलं आन्सर काय आलं, ई अपॉन जी प्लस ई अपॉन 3k इज इक्वल टू 3. तर हा डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करून घ्यायचा, डिनॉमिनेटर सेम करायचा, म्हणजे न्यूमिनेटरची ॲडिशन करता येते. 3gk डिनॉमिनेटर केला, आता इथं 3k न मल्टिप्लाय केलं, 3k प्लस जी इज इक्वल टू 3. देन अगेन काय येईल आपलं, नेक्स्ट काय येईल, 3k प्लस जी इज इक्वल टू 3 इंटू 3 9kg. नेक्स्ट आपल्याला काय काढायचं आहे, आता ईच्या टर्ममध्ये काढायचं आहे, त्याच्यामुळे ई हा कॉमन घ्यायचा इथं. ई हा कॉमन घेतला, इन ब्रॅकेट काय राहिलं, 3k प्लस जी इज इक्वल टू 9kg. नाव व्हॅल्यू ऑफ ई इज इक्वल टू 9kg अपॉन 3k प्लस जी. तर ऑप्शनमध्ये कुठं आहे बघा, इज इक्वल टू 9kg अपॉन 3k प्लस जी. ऑप्शन नंबर 3 आहे, त्याच्यामुळं ऑप्शन नंबर 3 राईट आन्सर आहे. तर चला आपण क्वेश्चन नंबर 13 काय आहे बघूया. व्हॉट इज द शेप ऑफ शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन अक्रॉस रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन बीम. तर अगदी सोपं आहे, इझी क्वेश्चन आहे. रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनचा जो बीम आहे त्याचा शिअर स्ट्रेस जो डिस्ट्रीब्युशन डायग्राम आहे तो काहीसा अशा पद्धतीचा असेल. म्हणजेच काय, तर आन्सर आहे पॅराबोलिक ओनली. त्याचं उत्तर आहे 2 नंबरचं ऑप्शन. चला क्वेश्चन नंबर 14. A beam has a rectangular cross section having base B and altitude h. If the section of a beam is subjected to shear force F, the shear stress at the level of neutral axis in the cross section is given by dash dash. म्हणजे काय, ट्रायंग्युलर क्रॉस सेक्शनचा एक बीम आहे, त्याचा बेस बी आहे आणि अल्टिट्यूड एच आहे. इफ द सेक्शन ऑफ बीम इज सब्जेक्टेड टू शिअर फोर्स एफ, द शिअर स्ट्रेस ॲट द लेवल ऑफ न्यूट्रल ॲक्सिस इज डॅश डॅश. ऑप्शनमधून शिअर स्ट्रेस काय असला पाहिजे ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर या ठिकाणी आपण सॉल्व करूया. शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे, शिअर स्ट्रेस फॉर calculation of a shear stress due to shear force acting on a beam is 4/3 into S upon A. हा आहे ट्रायंग्युलर सेक्शनसाठीचा फॉर्म्युला. तर या ठिकाणी 4/3 हे कॉन्स्टंट राहील. एस म्हणजे शिअर फोर्स आपल्याला प्रॉब्लेममध्ये एफ दिलेला आहे आणि एरिया किती आहे, एरिया BH अपॉन 2 म्हणजेच 1/2 BH. आता हा 2 आहे तो इकडं वर जाईल आणि 4ला मल्टिप्लाय होईल, किती आलं 4 त्रिकोण 12, सॉरी 4 2 8 छेद 3 इंटू FBH. म्हणजेच फायनल आन्सर किती आलं 8F अपॉन 3BH. म्हणजेच
ऑप्शन नंबर 3. तर अतिशय इझी क्वेश्चन आहे. त्याला आपण शेवटचा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. व्हॉट इज द रेशो ऑफ मॅक्झिमम शिअर स्ट्रेस टू द ॲव्हरेज शिअर स्ट्रेस इन द बीम ऑफ सर्क्युलर क्रॉस सेक्शन. तर सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा एक बीम आहे, तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम शिअर स्ट्रेस आणि ॲव्हरेज शिअर स्ट्रेस यांचा रेशो आपल्याला काढायला त्यांनी सांगितलेला आहे. तर सरळ सरळ आपला एक फॉर्म्युला आहे. मॅक्सिमम शिअर स्ट्रेस इज इक्वल टू 1.33 इंटू शिअर स्ट्रेस. म्हणजे सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा जो बीम असेल त्याच्यासाठी जर शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम काढली तर अशा पद्धतीची डिस्ट्रीब्युशन डायग्राम येते. तर या न्यूट्रल ॲक्सिसमधून जो पास होणारा न्यूट्रल ॲक्सिस पाशी जर आपण शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू काढली तर टी मॅक्स येईल, म्हणजेच मॅक्सिमम शिअर स्ट्रेस येईल. आणि ॲव्हरेज स्ट्रेस जर काढला शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू तर या ठिकाणी टी ॲव्हरेज येईल. तर या ठिकाणी डेरिवेशन केल्यानंतर याचा जो रेशो आहे टी मॅक्स अपॉन टी ॲव्हरेज तर 1.33 येईल. तर याचा आन्सर आहे 1.33. ओके. तर मित्रांनो, स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचे आपण क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत. 15च्या 15 क्वेश्चन आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत. मेन्स 2017 सॉल्व्ह केले. जर आपल्याला काही याच्यामध्ये प्रॉब्लेम असतील तर पर्सनली आपण विचारा. टीचिंगमध्ये काही अंडरस्टँड होत नसेल, स्पीड वाढत असेल किंवा स्लो असेल, कुठल्याही प्रकारचे सजेशन असेल, समजण्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे, कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम आहे, लँग्वेजमध्ये, जे काही सजेशन असतील तर तुम्ही मला कळवा. त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून नेक्स्ट लेक्चर बेस्टमध्ये करण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.